विशाल अग्रवालचा महाबळेश्वर कनेक्शन आता उघड झालंय। महाबळेश्वर इथल्या शासकीय भाड्याच्या जागेत विशाल अग्रवालनं अनधिकृत पंचतारांकित हॉटेल उभारल्याची माहिती समोर आली आहे आणि या हॉटेलमधील बार बंद करण्याची तसंच हॉटेल सील करण्याची मागणी महाबळेश्वरमधून समोर येते। बुलेटिनमध्ये जाता जाता पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। बिल्डर विशाल अग्रवाल महाबळेश्वरमध्ये बेकायदा हॉटेल चालवत असल्याचा आरोप झालाय। महाबळेश्वरच्या पारशी जिमखान्याची जागा विशाल अग्रवालनं बळकावली असून त्या जागी एमपीजी क्लब नावाचं अलिशान हॉटेल, बार आणि स्पा तो चालवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। संबंधित जमीन ही शासकीय असून ती भाडेपट्ट्यानं पारशी जिमखान्याला देण्यात आली। पारशी जिमखान्याची ही जागा त्रयस्थ कंपनीच्या ताब्यात कशी देण्यात आली असा सवाल स्थानिक विचारतात। शिवाय या पारशी जिमखान्याचा काही भागच वाणिज्य वापरासाठी देण्यात आला होता। एमपीजी क्लबनं या जमिनीचा पूर्ण व्यावसायिक वापर करायला सुरुवात केल्याचा आरोपही केला जातोय। ही ट्रस्टची जमीन एमपीजी क्लब या नावाने घेण्यात आली। ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता, पण एमपीजी क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे। पारशी जिमखान्याच्या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्र अग्रवाल सदस्य झाले। त्यानंतर हळूहळू त्यांनी पारशी सदस्यांची नावं कमी करून फक्त अग्रवाल कुटुंबाची नावं ट्रस्टी म्हणून लावल्याचा आरोप होतोय। या एमपीजी क्लबमधील बार बेकायदा असून तो बंद करण्याची मागणी केली आहे। ट्रस्टनी जमीन ही एमपीजी क्लबला दिली, एमपीजी क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली, हे कुठल्या कायद्यात बसत नाही। ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं? आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। ज्या व्यक्तींमुळे मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे। याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून ते हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे। बिल्डर आणि धनाढ्यांसाठी सरकारी यंत्रणा किती लवचिक होते, कायदे कसे वाकवले जातात हे अग्रवाल कुटुंबानं दाखवून दिलंय। महाबळेश्वरमधील पारशी जिमखान्यावरचा एमपीजी क्लब हे त्याचा ढळढळीत पुरावा आहे। आता सरकार या प्रकरणी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच हॉटेलमध्ये अनधिकृतरित्या बार आहे आणि अनधिकृत बांधकाम आहेत आणि हे आरटीआयच्या माध्यमातून आरटीआयचे कार्यकर्ते अभय हवालदार यांनी उघड केलेले आहे। त्यामुळे आता या सर्व प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। आता विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांचं कनेक्शन, महाबळेश्वर कनेक्शन हे उघड झालेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।